Is this the real life? Is this just fantasy? Caught in a landslide. No escape from reality. Open your eyes. Okay. This is good. Mama. Better. Sorry. So, कैसा है पाए? मजा आ रहा है ना? नीचे पूरा रायता फैलाकर ऊपर बैठ के मस्त मजे से फिरनी खा रहे हो, नहीं? बस क्या बर्थडे गिफ्ट दिया है, वाह! इट्स अ बर्थडे ब्लास्ट। प्रॉपर्टी के साथ 3 दुश्मन फ्री फ्री फ्री। अरे स्वतः कुठे? यार थोड़ा सा और जी लेते ना, मला भेटून मेला असता तर काय जीव गेला असता का? काहीतरी चुकलं ना? भेटून मेला जीव गेला असता ना। आय नो तुका पॉइंट कळला ना, पण दॅट्स इट। मला एवढंच म्हणायचं, मला तू पाहिजे होतास। तुझी आणि मम्माची स्टोरी मला तुझ्या तोंडून ऐकायची होती। यार मम्मा असताना भेटला असतास ना, तर मी तुमच्या दोघांचा वेडिंग एकदम धूम धडाक्यात लावून दिला असता, पण नाही। तुमको तो ये गेम खेलने का था ना। आणि तुला माहितीये तू सगळ्यात मोठा लोचा काय करून ठेवलास माझ्या लाईफ मध्ये? माझ्या आईच्या पोटात तू ट्विन्स सोडून गेलास। कळतंय? नाही कळतंय तुला? सावी यार, सावी नसती ना आयुष्यात तर माझा त्रास जरा तरी कमी झाला असता। ती पण गेली यार, तुझ्यामुळे, तुझ्या या फालतू गेम मुळे। होली मोली, सबसे दुश्मनी हो गया है, सबसे, सावी से भी, और ये इन लोगों से भी। यू नो मी इथे का थांबलोय? Because I can feel तुझा आणि मम्माचा लव्ह हिअर, या जागेत। मम्मा तुझ्या बरोबर असताना एकदम असं ब्राईट स्माइल करत असणार ना? आय कॅन सी दॅट। जे आमच्या बरोबर असताना तिने आयुष्यात कधीच केलं नाही। मला ते स्माइल, माझी खरी मम्मा इथे सापडणार आहे। आय नो, पण आता काय करू? अब क्या करूं? पप्पा दी ग्रेट, सारे दुश्मन बन गए यहाँ पे। मला दुश्मनी नकोय यार, मला लव्ह पाहिजे। मला दुश्मनी नकोय, मला लव्ह पाहिजे। अहो तिकडे नाही, इकडे इकडे उजवीकडे। नमस्कार, सॉरी तुम्हाला जरा थांबायला लागेल, वेटिंग। वेटिंग? हॉटेल तर रिकामी दिसतंय, मग कसलं वेटिंग? अहो रिकाम कुठे आहे, काय भरलंय ना। ती लेफ्ट साइड अख्खी रिकामी दिसते, तिथे बसतो आम्ही। नाही नाही नको, तिथे नाही बसू शकत तुम्ही। का? का म्हणजे आता काय सांगू, ते जरा क्लिष्ट आहे। काय आहे?
क्लिष्ट म्हणजे ते जरा अवघड आहे. कायदेशीर गुन्हा आहे. काय शेंड्याला लावतो तुम्ही आम्हाला? हा, आम्ही नेहमी तिकडेच बसतो. आमची ठरलेली जागा आहे ती. ठीक आहे, पण आज नाही बसायचं. अरे पण का? अरे तिकडे पाणी गळतं, छत कधी पण पडू शकतं. त्यामुळे बसायचं तर इकडे बसा, नाही तर नका बसू, निघा. अहो, कस्टमरशी बोलायची काही पद्धत आहे की तुमच्याकडे? अहो याआधी असे कधीच बोलले नव्हते. चल ग, आता इथे नाही यायचं आपण. अहो असं का बोललीस? तू आणि डोकं फिरवू नको माझं. आता हे बघ, तू एक काम कर. तू आज जाऊन आपल्या खोलीत आराम कर. पप्पाला पाठवणे माझ्यासोबत मदतीला. हाय कुठं तो? अरे उचल ना भाई फोन उचल ना भाई. नेमकं जेव्हा अर्जंट काम असतं ना तेव्हा बाप्पा फोन उचलत नाही काय. हॅलो. हा भाई, अहो काय सकाळ सकाळी 4-5 मिस कॉल. काय इमर्जन्सी पेशंट आहे काय? अरे भाई कुठे आहे तू? कुठे? अहो भाई, आपण तुमच्या मनात. अरे भाई मनात आहे तर मग काय फोन मनाच्या बाहेर ठेवून गेला होता का? आत घेऊन जाता येत नाही फोन. कुठे होता? अहो भाई, ते सकाळ सकाळी आपले गुड मॉर्निंगचे प्रोग्राम करत होतो. भाई सकाळी सकाळी कसले प्रोग्राम करतो? स्वच्छ गाव सुंदर गाव. तुम्ही ऍड नाही काय बघत भाई सरकारची? बाप्पा तो तर ऍड मध्ये काम करायला लागला. अरे नाही भाई, आपण नाही ऍड करत आहे. जहाँ सोच वहाँ शौचालय. भाई मन गेवडा आहे तू. मन गेवडा. फुल रिस्पेक्ट तुला भाई. तूच आहे आपला खरा दोस्त. मन घेवडा. अरे तेरा गम मेरा गम, तेरी हार मेरी हार. हो भाई भाई, सकाळ सकाळी कुठे शोलेची गाणी बोलताय? अरे यार आपल्याला सुद्धा सॉलिड प्रेशर आलंय. हा, म्हणून हे तेरा गम मेरा गम काय? अरे काय तेरा गम मेरा गम. आता तू एक काम कर, पटकन गाडी घे आणि लवकर इकडे ये. गाडी? भाई गाडी आणि प्रेशरचा काय संबंध आहे? अरे यार जरा प्रॉब्लेम झालाय. इकडे जाता येणार नाहीये हॉटेलात. भाई ड्रेनेज लाईन चॉकअप झाली आहे काय? रम्या प्लंबरला पाठवतो. अरे प्लंबर नाही भाई, 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तू लवकर येतो का? नाही तर टूटूचा 4 होईल आता. म्हणजे? अरे हा नाही नाही भाई, आता लगेच येतो आपण. पण भाई प्रॉब्लेम काय आहे? भाई लेडीज बाथरूम मध्ये जायला लागणार आहे. आपल्याला जायचं नाहीये म्हणून तुला सांगतोय गाडी घेऊन ये. कारण रिक्षा आणि टॅक्सी पकडायला गेलो ना तर हवा टाईट होईल आता. भाई पटकन मला घेऊन जा. सुलभ हॉटेल, हॉस्पिटल, चाळ, नळ, चौपाटी सुद्धा चालेल भाई, पण पटकन घेऊन जा. पटकन गाडी काढ आणि ये. नाही भाई, अटक सटक मटक लगेच येतो भाई. कसाही ये रे, गाडी घेऊन ये. ठेवला. थँक्यू. तिकडं काय जाते तू? अगं आपली नोट पडली. तिकडं बाहेर लक्ष्मण रेषा पार करायची. इकडे मुक्ता थांब ना अगं. अगं असं काय करते? काल मी केवढं धमक्या दिल्यात त्याला. आता त्याने तुला तिकडे पाहिलं तर मग किती धमक्या देईन तो आपल्याला, किती गाण बोलन. इकडे इकडे येते का? 2 सेकंद घंटे तो येण्याच्या आत थांब. अगं नको. अरे भाई कुठे आहे तू? आता ही बोट ओलं करून करून कानात घालून घालून भाई कान भरला पाण्याने. ते मुंबईचे खड्डे भरतात ना पहिल्या पावसानंतर, तसं.
अहो भाई आपलं पण तेच झालंय. आपण पप्पूची बाईक घेऊन निघालो, एवढं रस्त्यात पाणी भरलंय, अहो खड्ड्यात बाईक अडकली माहितीये. तेच स्पार्क प्लगचं काम करतोय आणि लगेच येतोय. ए भाई कर ना तू लवकर लवकर कर. अरे भाई तुला कळते का, मला टेन्शन वाला प्रेशर नाही आलंय, नॅचरल वाला प्रेशर आलंय, एकदम ऑर्गॅनिक. भाई तुझ्यासारखं नाहीये, गाडी कधी सुटू शकते. तू ये ना भाई. भाई मग तुम्ही जा ना त्या लेडीज मुलींच्या टॉयलेट मध्ये. अरे आपल्या उसूल के खिलाफ आहे बाई ते. अहो भाई मग आता मी काय करू, रिक्षा घेऊन येऊ का? कर 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 रिक्षा कर. हा ठीक आहे येतो. हा पण एक मिनिट भाई, पण आताच सांगतोय भाई, रिक्षाचे खूप पैसे होणार. कारण की कसं आहे बघा, मी इथून रिक्षा पकडणार, इथून येणार हॉटेलला, हॉटेलवरून तुम्हाला पिकअप करणार, मग तुम्हाला घेऊन जाणार. मग तुमचा प्रोग्राम होत नाही तोपर्यंत रिक्षा वेटिंगवर राहणार. मग तुमचा प्रोग्राम झाल्यावरती परत तुम्हाला हॉटेलवर सोडणार आणि मग परत तिथून मी इकडे गॅरेजवर येणार. भाई किती पैसे होणार. त्यापेक्षा भाई थांबा थोडा वेळ, मी बाईक झाली की लगेच येतो. हॅलो बाई ये रे. ऐका भाई हे बघा भाई तर दुसऱ्या कानात बूट करून काही उपयोग होत नाहीये. तू आता ये. भाई हे बघा, तुम्ही एक काम करा. काय भाई याच्यावर एकच उपाय. अरे काय? भाई तुम्ही आहे ना कंट्रोल करा. नाही करायचं असं गावाकडं. अशी चिकटपट्टी चिकटवायची, त्या वस्तूवर ठेवायची आणि मग ती वस्तू ओढायची आपल्याकडे. थांब जर असं कसं लक्ष ठेव त्याच्याकडे. तू येतोय का? नाही होते अगं. थांब तिकडे जर, तू तिकडे बघ ना. तू ते बघ चिकटलं, ते बघ येते बघ आता आपल्याकडे. पटकन. हा हळू पटकन म्हणजे आलं बघ. गेलं. दे ही चिकटपट्टी राहील ना नीट. पटकन. आता होईल. चल. यायला. हा. पटकन. हा येते थांब. त्याच्याकडून आपण आल्यावर बोलू त्याची. देईल तो परत. चुकून काय झालं? आणि मी काय त्याच्याकडनं मागणार वगैरे नाही. तू दोन्ही बाजूने काय बोलते का? मी दोन्ही बाजूनी बोलत नाही, तू दोन्ही बाजूनी बोलते. आणि त्याची बाजू घ्यायची काही गरज नाही, कळलं ना? एक नंबरचा नौटंकी नालायक माणूस आहे ते. बोलू आपण मुक्त. काय करायचं मग आता? तुझं काय डोक्यात तुझ्या? चल चुआ मीटिंग करू. चल ते बघा ना. इकडे ये. गेला तिकडे. कुठं होतो तू एवढा वेळ? एक काम करता का भाई? तो आहे ना, तो आहे ना सायरस. सायरस तो आता आला. तो त्याला जरा तुम्ही एक 5 मिनिटं जरा बिझी ठेवू शकता का? मी बोलत वगैरे किंवा असं. तू असं काय करतोय? अरे मी आता जरा थोडं मी प्रेशर खाली आहे. बघ तू ना त्याचं जर काही केलं नाही ना तर आपण सगळे प्रेशर मध्ये मरून जाऊ. ते वाला प्रेशर नाही ग, आता वेगळंच प्रेशर आहे. काय होतंय? तुला कळतंय ना त्रास होतोय, कळतंय ना असं दुःख होतंय आतून. बाई तेच मग प्लीज माझ्यासाठी एवढं करा. तो जो सायरस आहे ना त्याला एक 5 मिनिटं जरा बिझी ठेवा. मी येतो. हा 5. काय बिझी ठेवा? गेला तो आता बाहेर. सायरस बाहेर गेलाय? भाई तो बाहेर गेलाय सायरस? म्हणजे इकडे नाहीये तो? अरे नाहीये. अरे बाई मग सांगायचं ना. मी इतक्या वेळ तुझ्याशी काय बोलतोय बाई? सांगायचं ना मला की सायरस बाहेर गेलाय. मी त्याच्यासाठीच तर तुम्हाला सांगत होतो ना. आता मी बेस्ट तो बाहेर गेलाय ना, मग तुम्ही इथेच थांबा. लक्ष ठेवा तो येतोय का. मी आलोच एक 5 मिनिट. कुठं चालला? अरे चल आपल्याला चुआ मीटिंग करायची. आम्ही पण येतो सोबत. चल चुहा मीटिंग?
ओके मग असं करूयात की वेगळी करूया वेळेस जरा मीटिंग भाई म्हणजे मी आत थांबतो तुम्ही बाहेर थांबा. असं कसं चालन? ज्याच्याबद्दल बोलतो तो बाहेर पाहिजे ना. आणि सायरस गेला एकदम बाहेर, मग आपण सगळ्यांनी आत पाहिजे. अरे तू समजून घे ना यार. अरे तू काय चाललंय तुझं मगाचपासून? मी सांगते तुला. तू ओरडू नको ना प्लीज. मी तुमच्या पाया पडतो. मला तुला माहित नाही त्यांनी काय केलंय आता. तू चल मी सांगते तुला. ऐक, याचं काहीतरी केलं पाहिजे मी सांगते. मला काहीतरी केलं पाहिजे. एक काम करू आपण ते करू चुहा मीटिंग वगैरे करूयात. पण त्याच्या आधी बाई जरा तुम्ही 2 मिनिटं बाहेर थांबता का? मी 10 मिनिटं देतो. एकदम इम्पॉर्टंट काम आहे बाई आता. आता सायरस पेक्षा काय इम्पॉर्टंट आहे तुला? बाई खूप इम्पॉर्टंट काम आहे. इम्पॉर्टंट वेडायस का? आता यायला नको म्हणत होता, आता आम्हाला बाहेर पाठवतोस. काय काय काम काय तुझं? डाउनलोडिंग वायफाय स्ट्रॉंग आहे ना इकडे. काय मी फोन घेऊन याच्यात गाणी 2-3 डाउनलोड करायचे महत्वाची. आता या टायमाला गाणी जास्त महत्वाची आहे तुला? अरे बाई एकदम सुपरहिट गाणी आहे. धूम धडका सॉन्ग एकदम. हा ती नाही डाउनलोड केली ना बाई तर जेवढी येते ना तेवढी पण झोप येणार नाही आपल्याला. हॅलो काय साहेबा कसं आहे? अरे दीदी लोका हाऊ आर यू? इट्स ओके. मला माहितीये तुमची ही स्पेशल जागा आहे चुहा मीटिंग करायची. इथे आल्यावर तुम्हाला वेगवेगळे आयडियाज सुचतात, प्लॅन सुचतात. खरे तर चड्ड्या नाही आहेत स्पेशल वाल्या. तिकडे छान छान आयडिया सुचतात ना. काही हरकत नाही. यू गाईज कंटिन्यू. मला फक्त एक कॉल करायचा आहे, तो मी करतो, मग तुमचं चालू द्या. ओके हवं तर तुम्ही ना फक्त दुसरीकडे कुठेतरी बघा. मी झालं की कल्टी मारतो. ठीक आहे? अरे आपली ठसल आहे आपल्याला माहिती आहे. काही नाही पाय जरा थोडं. तर पण 5 मिनिटं जर तू आपल्याला जर दिली असती ना टाइम प्लस दिला असतं तर मग आपल्याला इकडे जरा डाउनलोडिंग काय होतंय? काय आलो. अरे काय कर ना, मला हरकत नाही. अरे काय 5 मिनिट नाही साहेबा, 10 काय 15-20 मिनिट्स. अरे लिसन टू मी साहेबा कर ना साहेबा. ठीक आहे झालं. भाई बरोबर आहे भाई, बरोबर आहे. आता तुझाच फोटो इथे असणार ना भाई. तू बाप आहे ना. आपली जागा कुठे आता? पण भाई हे बरोबर नाहीये. भाई तू मला सांग हे गलत आहे की नाही? तू जर माझ्या जागी असत तर काय केलं असतं भाई? भाई आतापर्यंत मी नेहमी तुझ्याबरोबर टॉक घेत आलो. भाई काही असलं ना तरी तुला सांभाळून गेलं सांगायचो. भाई आपण तुझ्यावर कधी छेडखानी केली नाही. दुसऱ्यांनी केली तर ती भाई खपवून घेतली नाही. फुल रिस्पेक्टने वागवलं तुला. फुल रिस्पेक्ट देतो, अजूनही देतोच आहे. पण हे बरोबर झालं का भाई आपल्या बरोबर? गलत झालं ना. तू एक गलती केली 25 वर्षापूर्वी. तू 25 वर्षापूर्वी एक छोटी गलती केली, त्याची सजा भाई आम्हाला मिळते. भाई असं काहीतरी होईल आपल्याला माहित पण नव्हतं. स्वप्नात आला तू, पण भाई आधी यायचं ना स्वप्नात. आधी येऊन सांगायचं की इथे येऊ नका, इथे राहू नका. भाई आता आम्ही काय करायचं? भाई या इतक्या चांगल्या जागेमध्ये आता 2 दुश्मन पार्ट्या तयार झाल्यात. भाई हेच तर नको होतं ना. आपल्याला इकडे दुश्मनी नको होती या जागेत. आपल्याला दोस्ती हवी होती. हो आलो.